कार्तिक द्वादशी ते पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह घरोघरी साजरे केले जातात, परंतु आता तुलसी विवाह सामूहिकरित्या देखील साजरे केले जात आहेत। पन्नालाल नगर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही तुलसी विवाह समारोह साजरा करण्यात आला। रहिवाशांनी आपापल्या घरातील तुळशी वृंदावन सजवून रंगरंगोटी करून एकत्रित आणले। जवळपास 50 तुळशी वृंदावन एकत्रित होते। पणत्यांचा झगमगाट, प्रत्येक तुळशीवर ज्वारीच्या धांड्याची खोपडी, तुळशीला अर्पण केलेले सौभाग्य लेणे, फराळाचा नैवेद्य असा सारा थाट येथे होता। तुलसी विवाहाच्या मागे पौराणिक कथा आहे। महासती पतिव्रता वृंदा हिच्या पातिव्रत्यामुळे तिचा पती जालंधर असुर हा देवांनाही अजिंक्य झाला। त्याचा पराभव करण्यासाठी स्वतः भगवान विष्णूंनी कपट केलं। जालंधर रूप घेऊन पत्नी वृंदा हिला फसवलं व तिचं पातिव्रत्य भंग केलं। त्या पश्चात्तापाने तिचं महत्त्व मानण्यासाठी तिला विष्णूने वरदान दिलं व स्वतः तिच्याशी विवाह केला। तो तुलसी विवाह समारंभ घरोघरी दरवर्षी साजरा केला जातो। या दिवसापासून चिंचा, बोरे, आवळे, कवठे खाण्यासाठी सुरुवात करतात। बोरभाजी आवळा, कृष्णदेव सावळा म्हणत पन्नालाल नगरवासियांनी तुलसी विवाह समारोह साजरा केला। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।